महाबळेश्वरला जर जात असाल तर आरोग्याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं असेल। घोड्यांच्या विष्ठेमुळे महाबळेश्वरमध्ये रोगराई पसरते। घोडेस्वारी करणं हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षणाचं असतं। मात्र याच घोडेस्वारीमुळे स्थानिकांसह पर्यटकही आजारांच्या विळख्यात सापडलेत। महाबळेश्वर पाचगणीला वेण्णा तलावातूनच पाणी पुरवठा होतो, मात्र घोड्यांची विष्ठा पाण्यात मिसळल्यानं याच पाण्यात कोलाई, कोलिफॉर्म, साल्मोनेला सारखे जीवाणू मोठ्या प्रमाणात आढळले आहेत। पुण्याचा गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेनं परीक्षण केलेल्या अहवालातूनच ही धक्कादायक बाब निदर्शनास आली। याचाच आढावा घेतलेला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटने केलेल्या परीक्षणात धक्कादायक बाब समोर आली आहे। हा जो वेण्णा लेक भाग आहे, या वेण्णा लेक भागामध्ये जी काही घोडे सफारी केली जात असते, त्या घोडे सफारीमुळे त्याच्या या घोड्यांची विष्ठा, मलमूत्र जे आहे ते या तलावामध्ये मिसळते आणि त्याच्यामुळे अनेक बैक्टीरिया। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। हे पाण्यामध्ये मिसळ येत आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे हे पाणी दूषित होत आहे। वेण्णा लेकचं हेच ते मैदान आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोडे सफारी पर्यटक येऊन या ठिकाणी करत असतात। मात्र ह्या घोड्यांच्या विष्ठेचा परिणाम आता ह्या पाण्यावर व्हायला लागलाय। हे पाणी दूषित झालेले आहे आणि हे पाणी दूषित होऊन हे सर्व या भागात जातंय आणि त्याचा परिणाम असा होतोय की इथल्या लोकांना आता अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनुराग दिवारसह तुषार तपासे, झी मीडिया, महाबळेश्वर, सातारा।